शाकाहारी आपण काय करायचं आहे, भोजन करायचं आहे 12 वाजेच्या आतमध्ये. त्यानंतर सायंकाळी भोजन करायचं नाही. आज वैशाख पौर्णिमा आहे. जगामध्ये वैशाख पौर्णिमा साजरी होत असताना लोक आज संध्याकाळी बौद्ध लोक भोजन करत नाहीत, हे लक्षात घ्या. आता इथून पुढे तुम्ही दर पौर्णिमेला हा सराव सुरू करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ व्हायला दिसायला लागेल. आज काय होतं, आज नाना प्रकारचे आजार खाण्यामुळे उद्भवत आहेत. लक्षात ठेवा, खाण्यामुळं आजार उद्भवत आहे. म्हणून भगवंत म्हणतात की आपण आपल्या जशी औषध आहे, औषधाला आपण मात्रा म्हणून घेतो का नाही. आपला रोग जर बरा होण्यासाठी आपण मात्रा म्हणून औषध घेत असतो, तसंच आपण भोजन घ्यायचं असतं. आणि पौर्णिमेच्या दिवशी असेल, 2 अष्टमी असतात, एक चतुर्दशी दिवस आहे, अमावस्येच्या आदला दिवस, त्या दिवशी काय करायचं आहे, आपण भोजन करायचं नाही. महिन्यातून 4 दिवस तरी आपण भोजन टाळलं पाहिजेत. आणि आपण जास्तीत जास्त भोजन करतो आणि भोजनामुळं आजार वाढतो. भोजनामुळं सुस्ती येते, आपली कार्यक्षमता घटते. हे मी सांगत नाही, भगवान बुद्धांनी सांगितलेले हे नियम आहेत. हा 6वा नियम आहे, विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादियामी. त्यानंतर 7वा नियम आहे महिलांसाठी. लक्षात ठेवा की पौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा साज शृंगार करायचा नाही. एकदम पांढरे कपडे घातले, त्यानंतर कुठलाही साज शृंगार नाही, कुठलाही गंध लावायचा नाही, कुठल्याही प्रकारचा अलंकार दागदागिना त्या दिवशी घालायचा नाही, सोनं नाणं तर बिलकुल नाही. त्या दिवशी एकदम साध्या पद्धतीने राहायचं आहे. जमेल का महिलांना? प्रयत्न करा. आपल्या धम्माचे नियम आपण पाळले पाहिजेत. ठीक आहे, तर अधिक काही त्याविषयी सांगणार नाही. कुठल्या प्रकारचा स्प्रे असेल त्या दिवशी वापरायचा नाही, सुगंधमय अशा प्रकारे काय करायचं आहे, आपण ते शील पाळायचं आहे. कुठल्या माळा नाही, सगळ्या प्रकारच्या यापासून विरक्तीपासून आपण विरक्त राहायचं आहे. आणि 8वं शील असं आहे की मी उच्च आसनावर बसणार नाही, झोपणार नाही. ज्या आसनामुळे आपल्या चित्तामध्ये विकार उत्पन्न होतील अशा आसनाचा वापर करणार नाही. त्या दिवशी आपण 8 प्रकारचे शील अशा प्रकारे पाळायचे आहेत जसे भिक्षू पाळतात. आपले जे भिक्खू असतात हे वर्षभर त्याच प्रकारे राहतात. आपण महिन्यातून एकदा त्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे कडक नियम सांगितले तुम्ही, वाटन ना तुम्हाला? हाच भगवान बुद्धांनी सांगितलेला सुखी जीवनाचा मार्ग आहे. जर सुख जर पाहिजेत असेल आपल्याला, तर आपल्याला ह्या मार्गाने चालावं लागेल. आता 8 सांगितले, 8 पैकी तुम्हाला 8 एकदम नाही जमणार. एक तर पाळून बघा, एक पाळल्याने दुसरा बघा, दुसऱ्याने तिसरा करा. असं करून तुम्ही काय करू शकता, हळूहळू तुम्हाला 8ही प्रकारचे नियम पाळले जातील. आणि त्यालाच पौर्णिमा असं म्हणतात. आज वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही हा संकल्प करा की येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला आम्ही उपोषित करू. आज आपला समाज प्रगतीपथावर जात आहे. आपले सर्वांचे उद्धारकर्ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आपण आज प्रगती करत आहोत. आणि म्हणून आपण आपला समाज हा प्रगती करत असताना आपण धम्माची सुद्धा प्रगती आपली झाली पाहिजेत. जर आपण धम्म धारण केला नाही तर मग काय होईल, शिलाचं पालन होणार नाही. आणि शिलाचं पालन झालं नाही तर आपल्या घरामध्ये अशांतताच राहील. आणि जर ती अशांतता जर नको असेल आपल्याला, तर आपण हे सगळे नियम पाळले पाहिजेत. जर पती पत्नीने चांगल्या प्रकारे हे नियम पाळले तर त्यांच्या पिढीवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात, मुलांवरती संस्कार होतात. घरातील वयोवृद्ध जे लोक असतात त्यांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये वयोवृद्धांचा सांभाळ केला जातो, लहान मुलावरती धम्माचे संस्कार केले जातात, आलेल्या नातेवाईकांचा आदर सन्मान होतो, त्या घराला बरकत राहते, त्या घराची प्रगती होते. हे आपण नियम सगळे समजून यासाठी सांगितलेले आहेत की सर्व गृहस्थांना हे नियम लागू पडतात. म्हणून तुम्ही ह्या नियमांचं पालन करा आणि जीवनामध्ये सुखी व्हा. आज या ठिकाणी श्रद्धावान शिरसाट परिवाराने आज हा गृहप्रवेश कार्यक्रम या ठिकाणी केला. या परिवाराच्या हितासाठी सुखासाठी या ठिकाणी आशीर्वाद परवचन या ठिकाणी होईल. सर्वांनी पुन्हा एकदा हात जोडायचे आहेत. आशीर्वाद गाथा. भवतु सभ्यमंगलं रक्षन्तु सभ्यदेवता सभ्यबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सभ्यमंगलं रक्षन्तु सभ्यदेवता सभ्यधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते.
भवतु सभ्यमङ्गलं रक्षन्तु सभ्यदेवता सभ्यधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते इचितं पतितं तुय्यं क्षिप्पमेव समिज्जतु सभ्ये पुरेन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्न रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेवच्च ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समिज्जतु। म्हणा साधू साधू साधू। या ठिकाणी पाली भाषेतून आपणांना आशीर्वादपर या ठिकाणी हे वचन म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा होतो, जर तुम्ही काया वाचा आणि मनाने जर धम्माचं पालन केलं तर तुमचे सर्व सम्यक संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होतील। तुम्हाला आयु म्हणजे आयुष्य, वर्ण म्हणजे तुमचा जो रंग आहे तो उजळेल, त्याचप्रमाणे आयु आरोग्य वर्ण सुख बल धन संपदा अशा प्रकारची लाभेल आणि तुम्हाला सुख शांतता लाभेल। तर येणाऱ्या या पुढील काळासाठी तुम्हाला सर्वांना सर्व प्रकारची सुख शांतता लाभो या ठिकाणी अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देतो, थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। म्हणा साधू साधू साधू। ठीक आहे, बंद करा।